मी एका बैलाच्या मागे आहे, तो म्हणजे आमचा कालीज कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर मथुर आणि मथुर। त्या बैलाच्या पाठीमागे मी आहे आणि माझ्या मुलाच्या सुद्धा क्रिकेट खेळताना त्याच्या पाठीवर 1001 लिहिलेलं आहे आणि तो जेव्हा ग्राउंडला उतरतो तेव्हा काय बोलतात, भुंबू मला मथुर। दादा नक्कीच, म्हणजे तुम्ही मथुरचे चाहते केव्हापासून झाले? मी त्यामध्ये त्याला आपण संधी देऊ आणि त्या गरीबाचा बैल आपण जास्तीत जास्त विकण्यास मदत करू। तरी विकायचं झालं तर काय प्राइस असेल? बैल नक्की असं बिनजोडला पळवतात, त्याचा नक्की काय व्यायाम असतो? एकदम हटके व्यायाम बैलांचं असं असतं। पण दादा एखाद्या गरीबाला कोणी नंदीच देत नसेल तर त्यांच्यावर काय करणार? एक कलिंगर घेऊन त्याला अर्धा दिला, अर्धा मी खात होतो का? तर ही दोस्तीच्या गाड्या होत होत्या, प्रेमाच्या गाड्या होत होत्या। आदत मध्ये मी ओपन खेळणार, काय करणार? ओपन खेळणार। तर मित्रांनो, आपल्याला 2 नंदी बघायला भेटले, चांगला गुलाल झाले असा। आता आपण त्यांना विचारू, आपला गुलाल झाले म्हणजे कांचा मैदान आहे माहिती ना, सावली मैदान, देसाई हिंदकेसरी बिंजोडचा मैदान। तर आपण त्यांना विचारू, दादा काय सांगाल, काय आपला परिचय द्या चला। सर्वप्रथम मी 26 जानेवारी हा हिंदकेसरी मानाचा अड्डा असतो, त्या अड्डामध्ये प्रथम मला माझ्या या दोन्ही नंदीने गुलाल दिला, रॉबिन आणि सोन्या। हा मनमाडचा सोन्या आणि हा माझा बैल रॉबिन। सर्वप्रथम ही आमची मंडळी आहे, मापोली भिवंडीच्या असतील, बदलापूरच्या असतील, मानकिवलीच्या असतील, शिवा ग्रुप मानकिवली त्यांचेही समर्थक असतील। आमचे मित्र काही कालावधाने त्यांचे काका आजाराने मूर्ती पावल्याने ते आज अड्ड्याला येऊ शकले नाही, बाबू गडगे मानकिवली। तरी सर्वप्रथम आज मला गुलाल मिळाल्याबद्दल मी अत्यंत खुश आहे, कारण मला जवळजवळ 2-3 वर्ष गुलालही झाला नव्हता, कारण माझ्याकडे तसा बैल नव्हता। आणि त्या मालिकच्या, अल्लाच्या, ईश्वराच्या कृपेने आज मला हे दोन्ही नंदी मिळाले आणि मला आज गुलाल दिला, यांच्याबद्दल आणि माझी ही पूर्ण टीम, जसं शुभम आहे, सुमित आहे, छोट्या आहे, माझी 2 मुलं आहेत, प्रथम ही आमची मंडळी आहे, सर्व आम्ही आज अत्यंत खुश आहे। कारण गुलाल हा महत्वाचा होतो, गुलाल 1 रुपयाचा असो की लाखाचा असो त्याला गुलाल बोलतात, आणि गुलाल ज्याचा होतो, ज्याच्या गुलाल कपाली लागतो तोच गुलालाचा मानकरी असतो। नक्कीच दादा, मग आज यांच्यासोबत विरुद्ध गाडी कुठली होती दादा? ती काहीतरी डोंबिवलीची गाडी होती, डोंबिवली देवीचा पाडा। तर त्या नंदींचं नाव कळेल का? त्या नंदींचं नाव तर आता मैत्रीपूर्ण लढत झाली, असं काही नाही। उद्या आम्ही विरोधात पडलो, उद्या एकत्रही पडू, असं काही नाही। नक्कीच दादा, हा क्षेत्र एक प्रेमाचा खेळ आहे, याच्यात माणुसकी आणि एक संयम ठेवणं खूप गरजेचं आहे। बिलकुल। मग काय सांगाल प्रेक्षकांना, हा खेळ कसा खेळला जातो? हा खेळ जेवढा संयमाने खेळेल, जेवढा दोस्तीने खेळेल, जेवढा आनंदाने उत्सव साजरा करेल, मी तर असं माझं म्हणणं आहे, कोणी साजरा करू नये। खेळ हा प्रेमाचा आहे, आज विरोधात पडला तर उद्या एकत्र पळा, याचाच नाव खेळ आहे। जो आज पळाला तो गर्विष्ठ झाला, उद्या तो बैल पळत नाही, आणि नाही पळाल्यावर त्याला कोणीही बैल देत नाही। म्हणून आज कोणी कोणाकडे बैल मागला, कोणीही कोणाच्या नंदीला पळो नाही पळो त्याला बैल द्या। तसाच मी सत्तेने 6 वर्ष मी एका बैलाच्या मागे आहे, तो म्हणजे आमचा कालीज कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर मथुर आणि मथुर। त्या बैलाच्या पाठीमागे मी आहे आणि माझ्या मुलाच्या सुद्धा क्रिकेट खेळताना त्याच्या पाठीवर 1001 लिहिलेलं आहे आणि तो जेव्हा ग्राउंडला उतरतो तेव्हा काय बोलतात, भुंबू मला मथुर। दादा नक्कीच म्हणजे तुम्ही मथुरचे चाहते केव्हापासून झाले? मी ज्या दिवसाला मथुर राहुलभाईंनी पहिले करारावर घेतला त्या दिवसापासून मी त्याच्या बरोबर आहे। नंतर त्याचा व्यवहार झाला, त्या दिवसापासून आतापर्यंत बिंजोड असो, साताऱ्यात असो, कुठेही असो, मी आणि राहुलभाई एकाच गाडीत जातोय, कारण आम्हाला खूप त्या बैलाची आवड आहे आणि आवडीने तो बैल आम्हाला गुलाल देतो। आज ठीक आहे, खेळ आहे, एक पळाला एक नाही पळाला, आता काय दुसऱ्या कुठल्या बैलाला नावं ठेवणं ते चुकीचं आहे। ठीक आहे, झाला खेळ, उद्या बघू, नव्याने बघू, खेळ होईल पण प्रेमात होईल। तसं तुमचं नाव काय? बाळासाहेब बिपनार, हे तुमच्या पण तिथलेच आहेत का? तेही मनमाडचेच आहे। हा बैल त्यांचा नंदी आहे सोन्या, पण हे आणि हरी पैलवान ही माझी त्यांची फार वर्षापासून दोस्ती आहे। ते बोला शेठ एवढा बैल घ्या, तर मी त्या बैलाचा 1 अड्ड्यासाठी मी त्याचा करार केला, कारण काय लोक बोटं लावतात की तुमच्याकडे काय आहे, म्हणून मी 1 अड्डा करतो, त्याचा हा बैल विकायचा आहे। त्या गरीबाचा बैल जर विकेल, त्याला 2 पैसे मिळतील, त्या गरीबाच्या घराचं काम अडकलेलं आहे, त्याला 2 पैसे मिळावात, या हेतूने ते बैल घेऊन आले। ठीक आहे, पुढच्या वाटचालीस डबल आला तर डबल आपल्याकडे दुसराही बैल आहे राजा, त्याच्यामध्ये गाडी करून
तिसरा बैल आपल्याकडे शंकरी आहे बाबू गडगे मानकिवलीचा, त्याच्यामध्येही त्याला आपण संधी देऊ आणि त्या गरीबाचा बैल आपण जास्तीत जास्त विकण्यास मदत करू. बरोबर आहे दादा. चारी खांदी बैल पलतोय, दोन्ही खांद बाहेरनं दोन्ही खांदे आतनं. तरी विकायचं झालं तर काय प्राइस असेल? तरी बघा आता लोक तर काय खूप काय बोलतात, एक नंबरच्या बैलाची तर किंमत अवघडच आहे. पण ठीक आहे, त्या गरीबाला 5-7 लाख रुपये मिळावा, नाही तरी पण 3-4 लाख रुपये मिळले तर त्या गरीबाचा कुठेतरी एक निसर्ग होऊन जाईल. कारण का तो तर बिचारा काय मला बोललेला नाही, पण ठीक आहे मीच बोलतो, तो माझ्या पुढे बोलणार नाही का हरिभाऊ? असं आहे. ठीक आहे, आमचे 25-30 वर्षापासून समज आहे माझे आणि पैलवानचे. तर दादा आपला नंदी नक्की खरेदी कुठून गेला? हा नक्की खरेदी आहे, यो औरंगाबादचा आहे, छत्रपती संभाजीनगरचा आहे. हा बैल माझ्या मित्राकडे आला, त्यांनी मला विकत दिला. करू ना ओपन. स्वप्नील रामदास शेठ दलवी दातिवळी, हा त्यांचा मैब्या आपला रॉबिन हा बैल त्यांनी मला एक दोस्ती खात्याने, काही कुठल्या पद्धतीचा व्यवहार नाही, आमच्या बंद व्यवहार आहे, मला त्यांनी विकत दिलेला आहे. या बाळे हा बैल मला त्यांनी विकत दिलेला आहे आणि हा बैल आज 2 ते 3 महिन्यापासून हा माझ्या मालकी हक्काचा आहे. पण कधीही त्याला लागला तर हा बैल त्याच्या दावणीत पळणार, हा त्याला मी शब्द दिलेला आहे. तसेच आमचे हे मित्र बालू ड्रायव्हर, सुप्रसिद्ध बालू ड्रायव्हर, महाराष्ट्र केसरी आमचे बालू ड्रायव्हर आहेत. हे गंगापूरचे आहेत. कुठले आहेत? हे घोडा मैला त्याचा कोणी नाद करत नाही, बैलगाडा क्षेत्राचा जादूचा एकटा आहे तो. ज्या वेळेस दांडी चालू करतो तो घोडा बोलतो, अरे बस रे भाऊ, ठोकू नको, बस बालू ठोकू नको. तरी तो दांडी नाही, दांडी कुठे बंद झाली का बालू? हा दांडी चालू आहे, त्यांच्या घोड्या बैलाला दांडी चालू आहे, आपल्या बैलाला दांडी चालत नाही. आपला खेळ हा बिना दांडीचा आहे. म्हणून हा सुद्धा बाळू हा गंगापूरचे आमचे एकदम जवळचेच मित्र आहेत आणि कधीही गाडीवर बसला तर लाचखोरीचं काम करत नाही. घे दे रोकठोक पडली झाली ते विषय नाही, पण कोणाची लाच खाणारा नाही. बाळू काय बोलायचंय का? बोल जराशी 2 शब्द बोल रे. तुम्ही म्हणालेले 2 ते 3 वर्षात गुलाल घेतले, मला बैलही लागला नाही. मी खूप बैल 17-18 बैल झाले माझे, एक अड्ड्या या बैलाला बैल लागला नाही. किती महिन्यात? 3 महिने झाले ना? 3 महिन्याची खरेदी आहे, पण हा बैल पहिल्या महिन्यात किती गुलाल केले? नाही, अजून पहिला अड्डा काढला. पहिला अड्डा 3 वर्ष गुलालच नव्हता. बिलकुल गुलाल नाही. माझी खूप बैल झाली. आज एक अड्डा आणि गोर गेली, नाशिकला गेली, साताऱ्यात गेली, इकडे गेली, तिकडे गेली, तिथे गुलाल करतात. खूप संयम ठेवला तुम्ही, खूप संयम ठेवून काम केला. 2-3 वर्षाचा आमचा संघर्ष आज संपलेला आहे. आम्ही जाम खुश आहोत आणि आज आम्हाला ती गाडी मारून जेवढं हे नाही होतं की सगळा संघर्ष आमच्या साहिलबाईचा आहे. तेवढा आनंद ती गाडी मारून ना झाला जेवढा बैलाने गुलाल घेऊन आम्हाला जेवढा आनंद दिला. कारण की याच्या मागे आम्ही संघर्ष घेतलेले. बैल आमचा आजारी होता, याला आम्ही मरणाच्या दारातून आम्ही आणलेला या बैलाला. याच्या पाठी खूप मेहनत घेतली आणि सगळा मेहनतचा आमचा साहिल आहे. साहिल असतो, आमचा छोट्या असतो, सुमित असतो, आम्ही सगळी पोरं असतो बेड्यात. आमचा हा राहिला भाई असतो, सगळे असतो. सगळ्यांची मेहनत आज बैलाने हे करून दिली. दादा एक बिनजोडला नंदी पळवतात म्हणजे नक्की याचा व्यायाम वगैरे कसं करतात काय आपल्या गोरगरिबांच्या नंदीला सांगा ना. तर दादा आपला परिचय द्या. तुम्ही घोडा बैलांचे ड्रायव्हर आहेत म्हणजे नक्की? बाळू ड्रायव्हर, गंगापूर, मुक्काम पोस्ट गंगापूर, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. बोला पुढे. हा, तुम्ही काय म्हणले का बैलाचे काय? बैल नक्की असं बिनजोडला पळवतात, त्याचा नक्की काय व्यायाम असतो? एकदम हटके व्यायाम. बैलांचं असं असतं, बैलाचं जेवढं वय तर त्या पद्धतीने त्याला खिलाई दिली जाते आणि त्याचं जसं जसं वजन वाढतं तशी त्याला खिलाई भेटते. आणि प्रॅक्टिस मध्ये त्याला अनुभवी बैल टाकून नवीन वासराला शिकवावं लागतं आधी. आणि त्याच्यानंतर मग तो आपल्याला कळाला का बा आता शिकवणाऱ्या बैलापेक्षा आज जादा पळाला, परत त्याला सिनियर बैल अजून त्याच्यापेक्षा फास्ट टाकावा लागतो. स्टेप बाय स्टेप न त्याला रनिंग वाढते त्याची. एकाएकी असा बैल पळणारा बनत नसतो, तर त्याला कष्ट पण घ्यावा लागते तसे. त्याचा खुराक असतो दूध, बदाम, लोणी, हे असे सगळे ताकदीचे पैलवानासारखे पदार्थ त्याला खायला द्यावा लागते. मग त्या टायमाला त्याची रनिंग वाढते आणि मग तो काहीतरी मालकासाठी पळतो आणि कार्य करतो महाराष्ट्रभर. पण दादा एखाद्या गरीबाला कोणी नंदीच देत नसेल तर त्यांच्यावर काय करणार? काय त्याला तसं म्हणजे नाही, ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये करोडपती आणि भिकारी याचं मोजमाप नसतो. गरीबाचा बैल पळाला तर करोडपतीचा बाप होतो तो एका हिशोबानं. म्हणजे त्याला मार्क जास्त देतात लोक. आणि आपण जे बोलतो का देत नाही, तर ज्या माणसाला त्याला माहिती आहे का बा याच्या संग आपला बैल पळणार नाही तर त्याला तो बैल देणार नाही. पण जर कधी तुमचा बैल पळत असेल
आणि तुमच्यापाशी आज खाल्लं तर तुमची उद्याची फिकीर असन, तर कोट्याधीश माणूस तुमच्या घरी येणार गाडी घेऊन का उद्या तुझा बैल मला पळवायचा आहे. याच्यामध्ये लहान मोठं फक्त वय मोजलं जातं. करोडपती आणि भिकारी बैलगाडी क्षेत्रामध्ये नसतो चालत. दादा काय तुमचा अनुभव आहे असं तुम्ही मुंबईला असं कधी जॅकी म्हणून बसतात का नाही? मग या ठाणा रायगड मध्ये माझा इतिहास आहे. रजिस्टरला लॉक मारणारा ड्रायव्हर एकमेव असेल तर कैलासवासी रामभाऊ गंगाराम राऊत ही गाडी पळत होती आणि जादू म्हणून बैल पळत होते, जपकट जादू. तर ती बैल गावरान होती, खिलार नव्हती. पण त्या बैलांची गंमत अशी होती का त्यांना भूत म्हणून लोक नावं देत होती. दादा नक्कीच दादा मग आज तुम्ही जॅकी म्हणून बसलेल का नाही का सोडून दिला हा खेळ? नाही, हाकतो मी अजूनपर्यंत. स्वतःची बैल आहे आपली घरची 2-3. आणि तुमच्या सारख्यांना मी बोलले तुम्हाला ड्रायव्हरकीचा एवढा अभिमान नाही, तुमच्या सारखेच बोलतात खरं ड्रायव्हर आहे म्हणून. हा का? हा, मला अभिमान नाही माझ्या ड्रायव्हरकीचा, लेकिन पब्लिक म्हणते मला का ड्रायव्हर आहे म्हणून बाळू ड्रायव्हर. ओके, एक मान भेटतो. आणि हे एक आमचे मित्र, यांचा उगाव असा झालेला आहे का इब्राहिम शेठ म्हणजे हे ठाणा रायगडला माहिती नव्हती. मग ज्या दिवशी पाय ठेवला बैलगाडी क्षेत्रामध्ये तर ऑलराऊंडर इतिहास केला. घोड्या बैलामध्ये बी किंग म्हणूनच ओळखले गेले आणि बैला क्षेत्रामध्ये बी. आणि नाही कोणाला बोलले नाही शर्यत करायला, लहान आसन मोठी आसन शर्यत करीत राहिले असे इब्राहिम शेठ. आणि यांची दोस्ती म्हणल्यानंतर ठाणा रायगड म्हणजे सगळ्यांशी, यांची काही दुश्मनी कोणा संग नाही का वाकडा नाही. आज बी गेले कोणाशी हाताचे हात मिळवणार आणि चांगले शब्द 2 त्यांना बोलणार आणि ते 2 शब्द चांगलेच बोलणार. त्याला म्हणते बैलगाडी क्षेत्रात नाव कमवणं. चला दादा आपण शेटकडे बोलूया. एक मिनिट. बोला. बंदीच्या काळामध्ये माझ्याकडे एक बैल 2 अशी होती, एक राजा आणि दुसरा रोमन. राजा हा ईश्वल वरून घेतलेला होता आणि रोमन हा प्रकाश शिंदे मंगलापूर जिल्हा नगर इथनं घेतलेला. त्या गाडीने बंदीच्या काळामध्ये अतिशय धुमाकाळ घातला. जो माझ्याशी गाडी खेळला त्याची हारच झाली, कधी जीत नाही झाली. पण मी जितूनही हरणाला हात मिळवत होतो जाऊन की बाबा कसं काय चांगला आहे. मी घेतला आणि एक कलिंगर घेऊन त्याला अर्धा दिला, अर्धा मी खात होतो. का तर ही दोस्तीच्या गाड्या होत होत्या, प्रेमाच्या गाड्या होत होत्या. तसाच आता प्रकाश शिंदेकडे एक नवीन स्टार सितारा आलेला आहे, उगवलेला आहे. आणि त्याचा आणि माझा कालच बोलणं झाले. तो थोड्याच दिवसात आपल्याला मुंबईच्या पाठीवर पलताना दिसणार साहिल इब्राहिम शेख मापडी बेवंडे यांचा आदत किंग चित्रा हा तुम्हाला पलताना दिसेल. आणि ज्या वेळेस तो वासरू येणार त्यावेळेस या शर्यती सत्रात मी धुमाकूळ घालून ठेवणार. हा, हे माझे शब्द आहेत तुम्हाला. आदत मध्ये मी ओपन खेळणार. काय करणार? ओपन खेळणार. कारण मी जेव्हा विश्वास कुठल्या गोष्टीवर जतवतो तो पूर्ण करून ठेवतो. ये रे बाबा, आता तू जरा बोल. बोला दादा, आपला परत एकदा परिचय सांगा. आम्ही बाळासाहेब भुकनार, मनमाड जवळ दत्ताचं शिंगव. हा माझा सोन्या बैल. लहानपणी असताना 2-2.5 वर्षाचं वासरू होतं. ते माझे मित्र दिनेश मार्कंड यांच्याकडनं मी ते वासरू घेतलं आणि आमचे मित्र हरिभाऊ यांच्यासोबत शर्यतीला कायम असून हा बैल आज मुंबईमध्ये एकदम मनाजोगा माझ्या म्हणजे समाधानकारक पळाला. त्याच्यात इम्रान शेठची अतिशय पुण्यच म्हणावं लागेल का त्यांच्या दावणीला माझा बैल पळावा. ओके ठीक. दादा म्हणजे नक्की आपल्याला आनंदी का विकायचा आहे, काय कारण असतं? तसं तर काय नसतं हो. काय असतं माहित आहे का, माझ्याकडे 2 नंदी आहे. आज पण घरी 1 नंदी आहे, एक सांभाळायचा. एकच नंदी सांभाळतो मी. 2-2, 4-4 माझ्याकडे नाही सांभाळणं होत असं. मग दादा हा सगळ्यात टॉपला बोलतो का घरी आहेत? नाही, टॉपला हा पळतोय आता सध्या, म्हणून हा विकायचा हो आहे. टॉपला पळतोय. हा, दोस्ती दोस्ती खातीर द्यायची. म्हणजे खूप गरज, म्हणजे एकदम कोणाला हे करून नाही द्यायचा. इम्रान शेठ बोलले त्यांना बैल ठेवायचा, त्यांना देऊ शकतो आपण प्रेमा खातीर, तसं काही अडचण नाही. आमचे मित्र या नात्यानं. तर इम्रान शेख म्हणजे आपला दादा. तर दादा ते बोलतात जास्त नाही, गरीबाचा नंदी म्हणून 6-7 लाख तरी आले ठीक पाहिजे आहे ना, दादांच्या शब्द पुढे नाही आम्ही. मग दादा तुमचा काय विचार आहे? ते आमचं ठरलेलं आहे आणि आम्ही दुसऱ्या पार्टीला, आमच्या घरचा विषय, दुसऱ्या पार्टीला आम्ही पूर्णपणे देण्याचा विचार केलेला आहे. जवळजवळ हा बैल 2-4 दिवसात जाणार आहे आणि त्या गरीबाचा कुठेतरी
चांगला फायदा म्हणजे दुसरा कोणीतरी खरेदी करणार आहे. हा, पुढची माझ्याकडे बैल आला पण बैल त्याच्याकडे जाणार होता हा. पण तो बोला काही मला थोडासा अडचण आहे मुले शेठ तुम्ही बैल हाकलून घ्या नाही तर त्याच्या नंदीत हा नंदी पळणार होता आज हा आणि का? जवळ हा तुम्ही नाही खरेदी करणार? नाही नाही नाही, आमचं ते मित्र मित्र म्हणून आता पहिलवान माझे मित्र आहे म्हणून ते काय बोलले आता ते कॅन्सल झालं आम्ही शेठ तुझ्याकडे येतो मी बोला या तर माझी घरची गाडी पळणार होती हा राजा हा राजा, हा तो राजा तो राजा, हा शंकर. हा शंकर तो नाही तो दुसऱ्या बैलात पळणार होता हा राजा आणि हा ये रॉबिन ही गाडी पळणार होती घरची पण ठीक आहे आता हे आल्यामुळे हे माझ्या घरचंच नंदी आहे माझा बैल स्टॉप केला काय केला चला दुसऱ्याचा नंदी पळाला मला खुशी आहे धन्यवाद दादा. चला तुम्ही चांगली वाईट दिली आणि असंच प्रेम भाऊ वाढत राहावा सगळ्या बैलगाडी क्षेत्रात आणि हा खेळ प्रेमाचा आहे आणि हा माणसाला एक जन्म एकदाच भेटले कोणी कोणाशी वैरत राहू नये हीच विनंती करतो. चला मित्रांनो बाय बाय. तुम्हाला एकदा रॉबिन दाखवतो आणि आपला हा सोन्या दाखवतो जवळून दाखवतो व्हिडिओ मध्ये टिकून राहा.